गायत्रीचं एक गाणं आहे येडामाई येना घरी। त्या गाण्यासाठी व्हिडिओ कास्टिंगचं ज्यांनी काम केलेलं होतं, हिरोईन म्हणून ज्यांनी काम केलं होतं, कावेरीताई गंगाळे उर्फ कावेरीताई ढोके आणि ऋषालीताई पुणेकर। गायत्रीची एक गवळण 2 मिनिट। गायत्रीची म्हणजे जेव्हा कुणाच्या मनात गायत्रीच्या आवाजात गवळण करायची हे कुणाचं ठरलं नव्हतं, पण तेव्हा या ऋषालीच्या मनात ठरलं होतं। आणि या ऋषालीने गायत्रीच्या आवाजात एक गवळण केली होती। गवळण म्हणती गवळणीला ग सईबाई, आणि आमच्या नंदूमामांच्या आवाजात पण केली होती। कुठं गाजली नाही, परंतु ती गवळण आता ज्यावेळेस डीजे व्हर्जन येईल त्यावेळेस नक्की गाजल। आता गवळणींचा ट्रेंड आहे। धन्यवाद। तर कावेरीताई एक डायलॉग आपल्यासाठी सादर करत आहे। नमस्कार, मी कावेरी। मी तुमच्या पुढे एक वडिलांचं डायलॉग सादर करते। एक मुलगी असती, अनेक आई वडील असतात। एकुलती एक मुलगी असती त्यांना। वडिलांना बाप लहानाचं मोठं करतो, तिला वारंवार शिकवत असतो या समाजामध्ये जगायचं कसं, या समाजामध्ये चालायचं कसं। गाडीचा प्रवास तेव्हा ती एकटी करते, तेव्हा ती म्हणते बाबा मला जमणार नाही, भीती वाटते। त्यावेळेस तिला बाप ओरडून बोलतो तुला हे एकटीला करणं गरजेचंच आहे, कारण ह्या समाजामध्ये तुला चांगल्या नजरेने बघणारं कुणी नाहीये, कारण तू मुलगी म्हणून जन्माला आलेली आहे। स्वतःचं रक्षण हे तुला स्वतःलाच करायचं आहे। त्यावेळेस मुलगी म्हणते बाबा ठीक आहे। मुलगी लहानाची मोठी होते, मुलीचं लग्न होतं। मुलगी म्हणते बाबा मी माझ्या घरी चालले। बाप म्हणतो बा ज्या मुलीला मी लहानाचं मोठं केलं, शेवटी तिची वेळ जाण्याची आली आणि तेही तिच्या घरी। बाप इकडे आजारी पडतो, मुलगी म्हणते फोन करते। मुलगी बोलते बाबा मी काही दिवसांसाठी येते। बाप खूप खुश होतो, आनंदाने उड्या मारायला लागतो, पण त्याच्याकडे 1 रुपयाही नसतो। तो 4 ठिकाणी पैसे मागतो। त्यावेळेस आई त्याला बोलते अहो मुलीने आपल्या परिस्थितीमध्ये दिवस काढलेले, तिला ह्यातली जाणीव आहे, नका पैसे खर्च करू, नका ह्याच्या त्याच्याकडून उधारी मागू। बाप म्हणतो शांत बस, तुला काय माहिती, माझी मुलगी येते, माझ्या काळजाचा तुकडा येतोय। म्हणून तो खूप खुश होतो आणि ती तिच्या घरी येते, तिची हौस मौस पूर्ण करतो ती आल्यानंतर न। आणि शेवटी 4था दिवस येतो आणि ती म्हणते चला बाबा मी जाते आता माझ्या घरी, चला बाबा मी जाते आता माझ्या घरी। हे ऐकून बाप ढसढस रडतो। कितीही मुलीसाठी केलं तरी तिला तिचं घरच। मला माहिती नव्हतं बाळा हेही घर तुझं परक आहे, मी समजत होतं की हे घर तुझं आहे, पण कधी तुला हे परक झालं हे मलाही कळलं नाही। पण तुझ्यासाठी हे घर परक नव्हतं, हे तुझ्या बापाचं नाही तर तुझं होतं। मुलीचं बापाचं हे बोलणं ऐकून मुलगी ढसाढसा रडू लागते। म्हणते बाबा निरोप घेते मी, मला जावा लागल, माझ्या घरी माझे वाट बघतात सगळेजण, मला जावा लागल। मुलगी पाठ फिरवताच बापाचा इकडे जीव जातो, मुलगी पाठ फिरवताच बापाचा इकडे जीव जातो, कारण एका बापाला मुलीशिवाय दुसरं कोणीच नसतं, एका बापाला मुलीशिवाय दुसरं कोणीच नसतं।